सकल मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी व इतरही काही मागण्यासाठी 29 ऑगस्ट रोजी मराठा समाजाचे संघर्ष योद्धे मनोजदादा जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा उपोषण सुरू करण्याची घोषणा केली आणि याच धर्तीवर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज अंतरवाली सराटीकडे जाण्यासाठी आपल्या गावोगावी बैठकीचे आयोजन करण्यात आले आणि या बैठकीमध्ये सळे तालुका पंढरपूर येथील सकल मराठा समाजाचा निर्णय हा पायी चालत जाण्याचा झाला असून येत्या सोमवारी सकाळी 9 वाजता सळे येथून हे मराठा बांधव अंतरवाली सराटीकडे चालत जाणार आहेत। याच्या अगोदर सळे येथील सकल मराठा समाजाचे योगदान हे फार मोठे आहे। या अगोदर अंतरवाली सराटी येथे बैलगाडीतून सकल मराठा समाज उपोषणासाठी गेला होता। त्यानंतर मुंबई येथील आंदोलनासाठी ट्रॅक्टरमधून प्रवास करत मराठा समाज मुंबई येथे पोहोचला होता। आता त्याच धर्तीवर काहीतरी मराठा समाजासाठी आपले वेगळे योगदान देण्यासाठी सळे येथील आता सकल मराठा समाज सरसावला असून सोमवारी सकाळी 9 वाजता अंतरवाली येथे चालत जाण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे। एक मराठा, जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं। कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। एक मराठा, आज चळे सकल मराठा चळे यांच्या संयोजनानं चळे गावामध्ये आंतरवालीला प्रोत्साहन होण्यासाठी 29 ऑगस्टच्या आरक्षणाच्या लढ्यासाठी आम्ही आज बैठक घेत आहोत। ह्याच्या अगोदर आज रोजी 3 वर्ष झाली। 3 वर्षात सुरुवातीला आम्ही बैलगाडी घेऊन आंतरवालीला गेलो, नंतर ट्रॅक्टर घेऊन 2दा मुंबईला गेलो आणि आता ह्या वेळेस आम्ही असा ठराव केला की चळ्यामधून सकाळी 9 वाजता हलवून पांडुरंगाला साकडं घालून आमच्या आरक्षणाचा मुद्दा मिटाव आणि ह्या वरल्या मंत्रिमंडळाला किंवा जी कोण आहे ती त्यांना सद्बुद्धी यावं म्हणून आम्ही चालत प्रवास करत आंतरवालीकडे जाणार आहे। त्यातून चळे गावातून आवाहन करण्यात येतं की जास्तीत जास्त ज्यांना कोणाला आमच्या संग यायचं आहे, आरक्षणासाठी सगळ्यांनी मिळून जायचं आहे, त्याने हे करून 29 तारखेला 9 वाजता महादेव मंदिरात हजर राहायचं आहे।